नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाला शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा जाहीर पाठिंबा. नेट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी समाजसेवक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे साहेब व संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे साहेब यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करून तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. आज या ठिकाणी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेली 28 जूनपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. नीट परीक्षेचा घोटाळा असेल किंवा या ठिकाणी महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा असेल, या संदर्भात जे काही प्रकार झाला त्या संदर्भात ते उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या मागण्या सुद्धा तसेच आहेत की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर टीईटी नेट परीक्षेमधल्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागण्या घेऊन ते बसलेले आहेत. आणि आजचा 20वा दिवस आहे, परंतु सरकारने काही दखल त्या ठिकाणी घेतली नाही. केंद्र सरकार लक्ष देत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट निंदनीय आहे. या संदर्भात काल पंचायत समितीच्या अहवालात सगळे पत्रकार उपस्थित होते. त्यामध्ये आदरणीय तिवरे साहेब होते, त्यानंतर दीपकजी चंदे होते, गडगे साहेब होते, सगळे आपले पत्रकार होते, केदार साहेब होते. त्यांनी ठरवलं की आपण सोनम वांगचुक साहेब यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदारांना उद्या निवेदन देऊया आणि त्या अनुषंगानं तालुक्यातील सर्व पत्रकारांना या ठिकाणी सांगून आज या ठिकाणी तालुक्यातील पत्रकार उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे निवेदन आपण देणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय काशीनाथजी तिवरे साहेब यांना विनंती करतो की आपण या संदर्भात आपण जो आज पाठिंबा देत आहोत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना, तर पत्रकारांच्या वतीनं हा जो पाठिंबा आपण देत आहोत त्या संदर्भाचं मार्गदर्शन किंवा या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी द्या. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी भाजपाचे लोक निघतात आणि सोनम वांगचुक हा एक शिक्षण तज्ञ आहे. तो देशाची अभिमान वाटावा इतका मोठा माणूस आहे. याच भाजपाने त्यांचं कौतुक केलं. ज्या वेळेला त्यांनी 370ला पाठिंबा दिला त्यावेळेला भाजपाने सोनम वांगचुक या माणसाच्या प्रतिमा यांचे फोटो टाकून सोनम वांगचुकचा आम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं त्याचा गौरव केला. म्हणजे आम्ही बरोबर आहोत. म्हणजे त्याचं सर्टिफिकेट इतका मोठा माणूस, नंतर तुम्ही 6 महिने त्यांना आत टाकलं. चीन आपल्या भारतात घुसतोय हे बोलल्यानंतर सोनम वांगचुकला आत टाकणारे हे सरकार आहे. आता मला सांगा, मला फार जुना काळ सुद्धा आठवतो. सोनम वांगचुकचे वडील एकदा उपोषणाला बसले होते इंदिराजींच्या काळामध्ये आणि त्यांची मागणी काय होती? आदिवासींना आदिवासीचा दर्जा द्या. आणि त्या उपोषणाला देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः गेल्या आणि उपोषण सोडलं होतं. हे सरकार इतकं निर्लज्ज आहे, हे सरकार इतकं बेशरम आहे का 18व्या दिवशी ज्याला देशाचा ज्याला जगामध्ये ज्याला पुरस्कार मिळालाय 18 दिवस झाले, 19 आता 20वा दिवस आहे, इतका दिवस होऊन सुद्धा त्याच्या मृत्यूची वाट पाहते काय सरकार? कुणासाठी लढतोय सोनम वांगचुक? ज्यांना लोकशाहीची कदर आहे, ज्यांना वाटतं संविधान टिकलं पाहिजे, ज्यांना वाटतं ही देशाची व्यवस्था टिकली पाहिजे, ज्यांना वाटतं आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, त्यांची लायकी असून आज असंख्य मुले जर वंचित असतील तर घटनात्मक आज हा जो प्रकार आहे तो त्यांचा हक्क आहे. आणि इतकं मुजोर सरकार, हे तुम्ही बघितलं असतील तर मुली उपोषण आंदोलन करत होत्या, त्यांना तुडवलं गेलं. आज देशामध्ये आम्ही आंदोलन करायचं नाही, आज देशामध्ये आम्ही न्याय मागायचा नाही, आम्ही जर तुमच्या विरोधात गेलो तर तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करणार, अशी व्यवस्था असताना सोनम वांगचुक सारखा एक मोठा माणूस ज्याला देशातच नव्हे तर जगामध्ये जो वंदनीय आहे अशा पद्धतीची ज्याच्याबद्दलची भूमिका आहे तो बसला असला उपोषणाला बसतो. हजारे बसल्यानंतर 5व्या दिवशी गेले हजारे साहेब, आमचे हजारे, अण्णा हजारे, तर ते 5व्या दिवशी उपोषण त्यांचं सोडवायला विलासराव गेले होते. पण हे सरकार इतकं पद्धतीनं मुजोर झालंय. आम्हाला सोनम वांगचुक हवे आहेत.
त्यांचं उपोषण सरकारनं तुटलं पाहिजे, सोडलं पाहिजे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत. किती मुलं मेहनत करतात, लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. देशाच्या ही व्यवस्था, शिक्षण व्यवस्था तुम्ही बर्बाद करणार आहात का? अशा पद्धतीने जर सरकार मुजोरपणे वागत असेल तर सरकारचा आपण धिक्कार करतोय. आणि हे पत्रकार, तमाम पत्रकार, खरं म्हणजे जनतेने आता रस्त्यावर उतरायला पाहिजे. तुमच्यासाठी ते बसलेत, तर त्या सोनम वांगचुक साहेबांना आम्ही चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना अजूनही उपोषण, त्यांच्यामध्ये जिद्द आहे, त्यांची तब्येत ढासळणे, जीवाला त्यांच्या धोका आहे, तरी सुद्धा ते उपोषण मागे घेत नाहीयेत. पण आपण सगळेजण त्यांच्या प्रकृतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि सरकारचा निषेध करत त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत आहोत, त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत.